नमस्कार, मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धीरज मोरे. मित्रांनो, आजकाल भरपूर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं, ताणतणावाचं आणि काय करायचं करिअर संबंधी भरपूर जणांमध्ये समस्या दिसून येतात. कारण भरपूर विद्यार्थ्यांना आज ताणतणावाच्या समस्या निर्माण होत आहेत. परीक्षेचा ताण असेल, अभ्यासाचा ताण असेल किंवा बाकीचे जे काही गोष्टी असतील त्याचा ताण असेल, तर ह्या ताणामुळे कुठं ना कुठं त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या मानसिकतेवर कुठं ना कुठेतरी परिणाम होताना दिसत आहे. त्याचबरोबर करिअर कसं करायचं, करिअरमध्ये इंटरेस्ट कसा घ्यायचा, करिअरमध्ये आपला ऍप्टिट्यूड कशी वापरायची, आपल्या क्षमतांचा वापर आपण कसा करायचा, याबद्दल मार्गदर्शन करणारा कोण नाहीच आहे. तर हे मार्गदर्शन करणारं कोणतरी पाहिजे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्याच्यामधले कौशल्य कळतील, त्याच्यामधला ऍप्टिट्यूड त्याला कळेल, त्याच्यामधल्या क्षमता त्याला कळतील आणि तो चांगल्या पद्धतीने त्याच्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीवर काम करणं आजकाल गरजेचं आहे. जर तो विद्यार्थी सारखं ताणतणावामध्ये राहायला लागला, तर कुठं ना कुठे तो व्यसनाकडे वळण्याची शक्यता जास्त असते. आजकाल कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचं प्रमाण पण खूप वाढताना दिसत आहे. मी असे भरपूर विद्यार्थी बघितले जे व्यसनाधीन झालेले आहेत. तर हे प्रमाण वेळीच कुठं ना कुठं रोखलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं कुठं ना कुठतरी हे प्रमाण रोखलं तर ही तरुण पिढी बर्बाद होणार नाही, चुकीच्या मार्गाला जाणार नाही. म्हणून ह्या तरुण पिढीला आज मार्गदर्शनाची गरज आहे, समुपदेशनाची गरज आहे. जर हे योग्य पद्धतीनं मार्गदर्शन झालं, योग्य पद्धतीनं जर समुपदेशन झालं, तर खऱ्या अर्थानं त्यांच्यामधला ताणतणाव, त्यांच्यामधल्या जे काही निगेटिव्हिटी असेल, त्यांच्या जे काही क्युरीज असतील, त्या सगळ्या क्युरीज असतील, सगळे जे त्यांना पडलेले प्रश्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं कमी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण पालक म्हणून आपण सतर्क झालं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यावर आपण नजर ठेवली पाहिजे, आपल्या विद्यार्थ्याचं म्हणणं आपण समजून घेतलं पाहिजे आणि योग्य वेळी त्याला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा कुणाकडून तरी समुपदेशन करून घेतलं पाहिजे, मार्गदर्शन करून घेतलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपला पाल्य हा सुदृढ आणि चांगलं जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.